दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मराठी प्राथमिक शाळा गणेश कॉलनी येथे आनंदनगरीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाचं उद्घाटन सर्व नगरसेवक, आदरणीय पत्रकार बंधू, शिक्षक वृंद व पालक वृंद यांच्या हस्ते झालेलं आहे। मारा का त्याच्या डोक्यावर समोर यायचंय। थोडी जागेची अडचण असल्यामुळे सगळ्यांची माफी मागतो। एक चेअर घ्या। या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय गजानन निकम सर व सर्व स्टाफ यांच्या वतीने आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। सन 2008 पासून सुरू झालेली ही शाळा अवघ्या 5 विद्यार्थ्यांवर सुरू झालेली ही शाळा आज या शाळेनं 1000 मुलांचा टप्पा गाठलेला आहे। दरवर्षीप्रमाणे मुलांच्या हितासाठी, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी, मुलांना शाळेत ज्ञानाव्यतिरिक्त व्यावहारिक ज्ञान प्राप्त व्हावं यासाठी दरवर्षी आमच्या शाळेतर्फे आनंदनगरी असेल किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असेल, कार्यक्रमाचं आयोजन नियमितपणे या शाळेत राबविलं जातं। आनंदनगरीचा उद्देश तोच की विद्यार्थ्यांना शालेय जीवन जगत असताना व्यावहारिक ज्ञान काय असतं, आपले वडील, आपली आई आपलं घर चालवते, आई वडील आपल्याला पैसा कमवून आणतात, पण विद्यार्थ्यांना लक्षात आलं पाहिजे का हा पैसा कशा प्रकारे कमवला जातं, व्यवसाय कशा प्रकारे केला जातं, धंद्यामध्ये नफा आणि नुकसान काय राहतं, या गोष्टीचं व्यावहारिक ज्ञान विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे। याकरिता आपण आनंदनगरीचं इथं कार्यक्रम आयोजन केलेला आहे। कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे कार्यक्रमाचे अध्यक्ष सर सुनील दुधे यांनी स्वीकारलेले आहे, टाळ्या वाजवून त्यांचा इथं सत्कार करावा। दरवर्षीप्रमाणे आम्हाला नेहमीच ज्यांचं सहकार्य लाभतं असे आमचे नगरसेवक वहीद पठाण यांचं आम्हाला सहकार्य लाभतं, तसे नवनिर्वाचित नगरसेवक इम्रान गुड्डू, अशोक भाऊ बनसोड यांचा इथं शब्दसंधान स्वागत करताना सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील दुधे यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक गजानन निकम यांनी करावा अशी विनंती करतो। आमचा आम्हाला जोडून टाकला यार सरांनी करावा अशी विनंती करतो। एक मुलगी आहे, प्रांजल इकडे, प्रांजल समोर विनंती करतो। दुसऱ्यांदा निवडून आले
आमच्या फुलं काय होतं फुलं फोटो एक चेयर घे बेटा खुर्ची 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 ये पालक आओ आ जाओ पेरेंट्स आओ ये पेरेंट्स के लिए ये पेरेंट्स मिल गया सर डाउट सर पेरेंट्स बनकर सर इकडे समोर आहे ना अरे इकडे समोर फोटो काढा सर फोटो सगळ्यांच्या वतीनं सर्वांच्या वतीनं